थँक्यू सर. वेळ खूप कमी आहे, मी तुम्हाला सांगतोय, आणि एवढ्या कमी वेळात तुम्हाला या ठिकाणी असा विषय आहे. मी म्हटलं मी गेले 25 वर्ष हेच काम करतोय की जिथे जिथे मराठी मुलं उद्योग उभा करू इच्छितात त्या उद्योगाला पाठबळ देणं हेच आमचं आयुष्याचं काम. आणि मराठी मुलांनी नेहमी उद्योगधंदा केला पाहिजे, व्यवसाय केला पाहिजे, हे गेले 25 वर्षापासून आम्ही सांगतोय. आज मला आनंद वाटतो की लाखो मुलं आमच्या आज उद्योग व्यवसायात आले. त्यातलं एक नाव सुजित सरपाळे. आणि आजच्या कार्यक्रमाचा वाकई मकसद क्या है तो आप सभी की सरफराजी. मराठीत सांगतो, आजच्या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश एवढाच आहे की तुम्ही सगळ्यांनी जे 100 लोकांनी जे छानपैकी सुजित बरोबर काम केले त्या सर्वांचा सन्मान आणि सत्कार हा आजच्या कार्यक्रमाचा मूळ उद्देश. लक्षात घ्या, परमेश्वराने आपल्याला सगळं काय दिलेलं आहे, पण आपलीच पाठ आपण थोपाटून घ्यावी हे सौजन्य दिलेलं नाही. आपले हात असे पाठी कधीच जाऊ शकत नाही टाळ्या वाजवायला. आणि म्हणून एकमेकाला सन्मान करणं आणि एकमेकाला प्रेरणा देणं हेच मनुष्य जातीचं प्रथम धर्म आहे, प्रथम कर्म आहे. आणि म्हणून ते करण्यासाठी आज सुजितने 1 सप्टेंबरच्या या दिवशी तुम्हाला सगळ्यांना बोलवले. रविवार खरं तर लोकांच्या झोपेचा दिवस आहे, पण लक्षात घ्या, झोपणारे आणि झेप घेणारे या दोघांमध्ये फरक है. जब लोग सो जाते हैं, नूर मोहम्मद जी, जब बाकी के लोग सो जाते हैं तब सही आदमी जागा रहता है, और जब बाकी के लोग जागते हैं तभी आदमी सो जाता है. त्यालाच उद्योजक म्हणतात. अरे जेव्हा बाकीचे लोक फ्लॅट विकत घेत असतात तेव्हा शहाणा माणूस जमीन विकत घेत असतो, आणि जेव्हा बाकीचे लोक जमीन विकत घेत असतात तेव्हा शहाणा माणूस फ्लॅट बांधत असतो, विकत असतो. दोन्हीमध्ये ट्विस्ट कळली का तुम्हाला? अरे चिमणी, गांडूळ, ससे, हरिण असे छोटे छोटे प्राणी, तो सुगरण पक्षी सुद्धा दरवर्षी नव्याने आपलं घट्ट बांधतो, दरवर्षी. आणि मनुष्य मात्र एवढ्या डिग्र्या घेऊन आयुष्यभर एकच काम करतोय. 20 साल तक मैं एक ही काम कर रहा हूं, मेरे घर के EMI भर रहा हूं, तेरे जैसा बेवकूफ दूसरा कोई होगा नहीं. एक घर घेण्यासाठी अख्खं आयुष्य जातं. गलत, कारण तुम्हाला उद्योग व्यवसायाची भाषा समजलेली नाही. जो उद्योजक बनत असतो ना तो पहिले दुकान विकत घेतो, आणि जो सामान्य माणूस असतो ना मध्यमवर्गीय तो पहिले घर विकत घेतो. दुकान घेणारा माणूस त्या दुकानाचं भाडं घेतो, त्याच्यावर व्यवसाय करतो, आणि मग तो फ्लॅट विकत घेत नाही, ती आखी बिल्डिंग विकत घेत असतो. अगर सपना आपका बड़ा है तो भाडे से रहना सीखो. जर तुमचं स्वप्न मोठं असेल तर भाड्याने राहायला शिका. मी अनेक लोकांना सांगितलं, पण भाड्यांना कळत नाही त्याला मी काय. कळलं का भाड्यांना म्हणजे काय? ज्याला कळलं तो शहाणा माणूस, आणि नाही कळलं तर मग तो पुढचा शब्द मी सांगितलं तो भाड्यानं राहणं ही व्याख्या ज्याला कळत नाही त्या भाड्याला मी परत काय सांगा. तो फक्त म्हणणार भाड्याचं काय तेवढं बोला, 10 तारखेला भाडा मला पाहिजे. अरे असं नसतंय, गुणवत्तेला वाव मिळाला पाहिजे. आज इम्पॅक्ट सुरू करून सुजितने 100 लोक जोडली की नाही. 2024 चं टार्गेट आपण पहिलं, 2027 आपण टार्गेट पहिलं. आणि लक्षात घ्या, त्यांनी सांगितलं की मी नंतर जमीन खरेदीच्या व्यवसायाला उतरणार आहे. होय, जगातला सगळ्यात मोठा बिझनेस हा आहे. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे 10, 20, 100 स्क्वेअर फूट सुद्धा तुम्ही घेऊ शकता. जगाची लोकसंख्या वाढत चालली आहे, पण पृथ्वीची जमीन मात्र काय वाढणार नाहीये. आणि ऑलवेज देयर इज गोइंग टू बी स्कॅर्सिटी ऑफ द लँड. दॅट्स व्हाय ए लँड बिझनेस इज जगातील सगळ्यात मोठा बिझनेस आहे, आणि न बुडणारा बिझनेस आहे बरं का. जमीन का कीमत कभी भी कम नहीं होता है, आदमी का होता है वक्त के हिसाब से, उम्र के हिसाब से. हिरोईन असेल तर वयानुसार किंमत कमी होईल, उद्योजक असेल तर वयानुसार त्याची पण किंमत कमी होईल. काही गोष्टींची किंमत कमी होते, काही गोष्टींची वाढते बरं का वयानुसार. जसं लेखकाची किंमत जसं वय वाढेल तशी वाढते. मला अनेकदा माझी बायको म्हटली की तुम्ही केस काळे का करत नाही. म्हणजे आपले धंदे के खिलाफ नाही जाणे का, आपले धंदे का भी कुछ वसूल आहे. माणूस पांढऱ्या केसाचा दिसला एकदम की लोकांना वाटतं खूप वयस्कर माणूस आहे, मॅच्युअर्ड आहे, ह्याला खूप अक्कल असेल. अर्थात तो त्याचा समज असतो. उम्र के साथ तजुर्बा आता ही है, इसका कोई किसी के पास प्रूफ नहीं है. पण लोक पांढरे केस बघितलं पटापटा पाया पडतात. मग आपल्याला काय प्रॉब्लेम नाही, काय प्रॉब्लेम पडायचा. मी जेव्हा विधानसभेत वगैरे जातो, मंत्रालयात वगैरे जातो, अनेक आमदार पटापटा पाया पडतात. आणि पाया पडून झाले म्हणजे रिस्पेक्ट म्हणून पडतात ते. पण ते सर विचारतात, सर आता तुमचं वय किती? मी म्हणतो 140 आहे. सर तुम्ही आमच्यापेक्षा 20 वर्षांनी लहान आहे. म्हणलं वयाने लहान असणं हा फरक वेगळा आहे, आकलीने जास्त आहे, म्हणून तुम्ही पाया पडले.
वयाचा लागलीचा कोणी संबंध जोडायचा, कशासाठी संबंध जोडायचा? आणि आपल्या आयुष्यामध्ये लक्षात घ्या, लोक काय म्हणतील याचा विचार ज्या दिवशी तुम्ही बंद करता त्या दिवशी तुम्ही प्रगती करता. लोक काय म्हणतील याच्यासाठी तुमचं आयुष्य नाहीये. मेरे पड़ोसी क्या कहेंगे, मेरे रिश्तेदार क्या कहेंगे, मेरे दोस्त क्या कहेंगे, या सगळ्यांना डिलीट मारा. माझं मन काय म्हणतंय तेवढं विचारत चला. अपने मन की सुनो, अपने मन की करो, मन की बात करो, उसी में बड़ा फायदा है. फक्त टीव्हीवर करू नका, न तोटा तोटा आहे. मनातली गोष्ट मनातच करा, मनापासून करा आणि स्वतःपासून सुरुवात करा. ते दुसऱ्यांना तत्वज्ञान सांगत फिरू नका, नाही तर काय होतं 8 महिन्यात पुतळा खाली येतो आणि मग आखी गडबड होऊन जाते. बूंद से जाएगी वो हौद से नहीं आएगी. आयुष्यात परत उभं राहणार नाही बरं का विषय. एकदा पडलं ना पडलं. कारण ही व्यक्ती खूप डेंजर आहे. जे शिवाजी महाराजांच्या आयुष्यात मित्र म्हणून आले ते अमर झालेले. एवढंच नाही जे शत्रू म्हणून आले ते पण अमर झालेले. पण ज्यांनी नाद केला चुकीच्या पद्धतीनं त्यांना शिवाजी महाराजांनी आयुष्यात उभं नाही केलं बरं का. पडले ते पडले जातात, तुम्ही त्याची काळजी करा. त्यामुळे मी नेहमी पोरांना सांगतो की शिवाजी महाराज म्हणजे कोण आहे. ते पहिली व्यक्ती ज्यांनी आपल्या भारतीय माणसाला, मराठी माणसाला जगाशी कनेक्ट केलं. मगाशी मला आनंद वाटला, पीपीटी मध्ये मी ते कंटेनर बघितला, जहाज बघितलं, त्याच्यावरती वेगवेगळे कंटेनर्स होते अनेक देशाबाहेरचं. तुम्हाला आश्चर्य वाटेल 1657 ला या भारतातील लोकांनी जगभरात गेलं पाहिजे, जगभरात उद्योग व्यवसाय केला पाहिजे म्हणून स्वतःच स्वदेशी आरमार उभे करणारे आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. फक्त आरमार उभं केलं नाही. ही इज नॉट ओनली अ फाउंडर ऑफ द इंडियन नेव्ही, ऍट द सेम टाइम ही इज अ फाउंडर ऑफ द इंडियन मर्चंट नेव्ही. भारतातून त्यांनी इराक, बसरा, मोक्का, आता जे आपण दुबईला जातो ना तिथपर्यंत शिवाजी महाराजांची जहाजं तांदूळ घेऊन जात होती. रेशनची नाही तर लाडकी बहीण ते सगळे. शिवाजी महाराज रेशनचे तांदूळ देत नव्हते. उत्तम दर्जाचे तांदूळ, उत्तम दर्जाचे मसाले आणि उत्तम दर्जाचे बाकीचे प्रोडक्ट, नारळ असेल, सुपारी असेल, काठ्या असेल. तुम्ही कोकणातले आहात, जे जे समुद्र किनाऱ्यावर बनतंय ते सगळं उत्तम क्वालिटीचं शिवाजी महाराज एक्सपोर्ट त्या काळात करत होते. आणि एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस जो मराठी माणसांना शिवाजी महाराजांनी शिकवला तोच बिझनेस मराठी माणसांचा पुढे घेऊन जाणारा शिलेदार म्हणजे सुधीर सरकार आहे. अरे ज्या देशामध्ये आपल्याला फक्त गावात राहायला शिकवत होते, गावाच्या वेशीच्या बाहेर जायचं नाही, लग्न करायचं तर गावातच करायचं, लग्न करायचं तर जातीतच करायचं, लग्न करायचं तर धर्मातच करायचं, शिकायचं तर गावातच शिकायचं, आळीच्या बाहेर जायचं नाही. मग आळीच होऊन राहील ना तो. आळी कळलं तुम्हाला? आळी गोळी याच्या पुढे आमचे काही नाहीये. आणि मग आळीत राहिलेला माणूस आळीतच राहणार ना, त्याची आळी होणार आहे. जर तुम्हाला त्याचं सुरवंट करायचं असेल, त्याला जर फुलपाखरू करायचं असेल, त्याला जर गरुड करायचं असेल तर आळीच्या बाहेर, चाळीच्या बाहेर, गावाच्या बाहेर, राज्याच्या बाहेर जावं लागेल. आणि हे शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलं. त्या काळात त्यांनी आपल्याला शब्द दिला सीमोल्लंघन. आयुष्यात काय करा? सीमोल्लंघन. सीमा आणि लंघन असे 2 शब्द आहेत. म्हणजे मर्यादा तोडा, चौकटी तोडा, अपने ख्वाबों को बड़ा करो, अपने इरादों को बड़ा करो. आपण काय करतो माहिती का? खर्चे को बड़ा करो. आपले फक्त खर्चच माहिती असतात ना मोठे. लोकांना दाखवण्यासाठी अमुक कंपनीचं शर्ट, लोकांना दाखवण्यासाठी अमुक कंपनीची पॅन्ट, इथपर्यंत ठीक आहे. आपल्याच काय करायचं? लोकांची जाहिरात आम्ही बघतो, डॉलर है मेरे पास, डॉलरची जाहिरात येते अंडरवेअरची. पूर्वी ते एकाला एअरपोर्टवरती पकडलं तर त्याला तिथे विचारलं दे वास काय तुम्ही एवढे डॉलरची पण. याच्यापूर्वी याची रुपाची, रुपा है मेरे पास. म्हणजे रुपाची कपडे घातले म्हणजे तुम्ही रुपासारखं होता का? अमुक अमुकचे शर्ट घातलं म्हणजे तुम्ही तसं होणार आहे का? लक्षात घ्या. मगाशी त्यांनी नूर मोहम्मद यांनी सांगितलं की अब्दुल कलामांचं उदाहरण, 2च ड्रेस असणारा माणूस आयुष्यात अंगावर, किंवा एक आयुष्यात 2च कपडे त्यांच्याकडे होते, एक अंगावर आणि धुवायला घातलेला, तो माणूस भारताचा राष्ट्रपती झाला. आम्ही दिवसात 2 ड्रेस बदलतोय. काय होत आला आम्हाला? आपकी इज्जत कपड़ों में नहीं है, आपकी इज्जत कपड़ों में नहीं, आपकी इज्जत आपके कर्मों में है. और इसलिए आपकी दुनिया आपके कदमों में तभी आती है जब आपके कर्म आसमान को छूते हैं, तब दुनिया आपके कदमों में. आयुष्यात काहीतरी आकाशाला भिडणारं कर्तृत्व केलं ना तर जग तुमच्या पायावर येत असतं. इथं आम्हाला आमच्या घरातच काय प्रॉब्लेम नाही. आमच्या घरात आमची सगळ्यांची मतं जुळतायत का? मराठी माणूस ज्यावेळी म्हणतो घरात बायकोला किंवा आईला, वडिलांना किंवा भावाला की मला उद्योग करायचा आहे, ते लगेच त्याला म्हणतात दोन परमागेचा. हे उद्योगधंदा आपलं काम नाही. या मानसिकतेतून बाहेर पडा. उद्योगधंदा व्यवसाय केला पाहिजे. शिवाजी महाराजांनी त्या काळात आपल्याला सीमोल्लंघन शिकवलं. जगात पहिल्यांदा पासपोर्ट
आपल्याला त्यांनी दिला काढून. आजही लक्षात घ्या, विमानाने तुम्ही जात असतात तरी पासपोर्टवरती पासपोर्टच लिहिलं जातं, एअरपोर्ट लिहिलं जात नाही. पास म्हणजे परवाना आणि पोर्ट म्हणजे बंदर सोडायचा परवाना. बंदर से बाहेर जाने की आपको परमिशन, याला म्हणतात पासपोर्ट. त्या काळात ज्यावेळी भारतात समुद्रात पाय ठेवायला बंदी होती, हिंदू धर्मशास्त्रानुसार समंदर में पैर रखेंगे तो आप नरक में जाएंगे ऐसा सिखाते थे. आणि आता त्यांचीच पोरं पहिली अमेरिकेत जाऊन बसली. बघा कसा कार्यक्रम असतो. हा लक्षात घ्या, तुम्ही समुद्रात पाय ठेवला तरी, अरे आम्हाला अध्यात्मात काय सांगितलं की तुम्ही समुद्रात पाय ठेवला तर सकल तीर्थांचं तुम्हाला पुण्य मिळतं. दुसऱ्या बाजूला काय की तुम्ही पाय ठेवला की तुम्ही नरकात जमावताय वगैरे वगैरे. नावेत बसायला बंदी, समुद्रात जायला बंदी. त्या काळात शिवाजी महाराजांनी 400 पोर्तुगीज इंजिनियर कामाला लावले आणि नेव्ही बनवायला सुरुवात केली. 400 पोर्तुगीजांना काम देणारा जागतिक कीर्तीचे छत्रपती शिवाजी महाराज. पण शिवाजी महाराजांना माहित होतं की हे नंतर काम सोडून जातील. तुम्ही म्हणले ना मग गॅरंटी काय, गॅरंटी काय. शिवाजी महाराजांना माहित होतं की हे बांधकाम आपलं नेव्हीचं सुरू करतील, पण तोपर्यंत कुणीतरी काडी करेल. काडी करणे हा भारतातला पहिला मुख्य उद्योग आहे. काडी करणे, काडी लावणे, काड्या करणे, काड्या लावणे वगैरे वगैरे, बरोबर ना. तर ते शिवाजी महाराजांना माहित होतं की कुणीतरी काडी करणार. ती तक्रार कल्याण भिवंडीपासून सुरू. कल्याण भिवंडीला आरमाराचं काम सुरू झालं. कुठं काम करायचं हे शिवाजी महाराजांना कळतं बरं का. कल्याण भिवंडीच्या त्या परिसरामध्ये भोगावती नदीचा जो बॅक वॉटर आहे तिकडे सगळे सागाची लाकडं चांगली मिळतात, म्हणजे रॉ मटेरियल तुम्हाला खूप चांगलं मिळतं. म्हणून शिवाजी महाराजांनी पहिलं आरमाराचं केंद्र कुठे काढलं, गादी कुठे काढली, ती गोदी, तर ती कल्याण भिवंडीला काढली. तिथे 400 पोर्तुगीज इंजिनियर कामाला ठेवले. त्यांना माहित होती की कोण ना कोण ही तक्रार करेल. आपण इंटरनॅशनल बिझनेस करतोय म्हटल्यानंतर इंटरनॅशनल बातमी जाणारच आहे. तर ती बातमी कल्याण भिवंडीतून गोव्याला जाईल, गोव्याच्या व्हाईसरॉयला जाईल आणि गोव्याच्या व्हाईसरॉयनं तक्रार पोर्तुगालच्या राजाकडे जाईल. ती बातमी तिथून कल्याणवरनं गोव्यावरनं, तुम्ही गोव्याची ट्रिप ठेवली ना म्हणून सांगतोय सेलिब्रेशनचं, त्याचे 2-3 चित्र माझ्या ओळखीची होती. गोव्यातला समुद्र तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बरोबर ना. नसेल तर जाणार राहतात तुम्ही आता बघणारचा. आपण यांना घेऊन एकदा ना थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम इकडे पण जाऊ. खूप बघण्यासारख्या गोष्टी आहेत. आणि मी हे 3 देश का सांगितले तुम्हाला, थायलंड, व्हिएतनाम, कंबोडिया वगैरे वगैरे, हे आपल्या संस्कृतीशी जुळणारे पण आहेत आणि खूप कमी पैशातले आहेत. तुम्ही युरोपला जातात तर कंगाल होतात. पाण्याची बॉटल पिली तर 400 रुपये. किती पैसे पुरतील तुमचे? युरोप, अमेरिका खूप महाग येतं. तिकडे नाही जायचं. आपल्या आजूबाजूचे देश आहेत ना, अगदी नेपाळ घ्या, भूतान घ्या, स्वतःचे देश आहेत. दादा पण कुठे जायचं आपण पहिले सांगा. जाऊ ना, आधी गोवाच करूया. गोवा करूया, ठीक आहे. गोव्यामध्ये पण जाता येईल ना. मुंबई गेट ऑफ इंडियावर एक जहाज जातं गोव्याला, पूर्ण रात्रभर प्रवास करतं. मग तिथे रात्रीची पार्टी होते, परत दिवसा तुम्ही येता. अँग्रिया म्हणून त्या जहाजाचं नाव आहे काहीतरी. म्हणजे शिवाजी महाराजांच्या आरमाराचे जे प्रमुख होते सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या नावावर काढलेली ती बोट आहे. आणि मला वाटतं 1000-500 लोक त्यात राहू शकतात, खाऊ शकतात, पिऊ शकतात, डान्स करू शकतात, मजा करू शकतात. अशी ती बोट आहे. काहीतरी 7000 किंमत होती ज्यावेळी आम्ही एक प्रोग्राम फायनल करतो. आता 9-10,000 रुपये काहीतरी असेल. तर विमानापेक्षा हा पण एक प्रयोग तुम्ही करून बघा, कारण तुमचा बिझनेस कंटेनरशी संबंधित आहे. म्हणजे लोकांना ही भीती वाटणार नाही की कंटेनर पडला तर आपलं काही नाही. आणि काल्पनिक भीती जगू नका. जगात काहीतरी होत राहणार आहे म्हणून जगायचं थांबायचं का आपण? काही गरज नाही. दुनिया चालत नाही. रोज सूर्य उगवतोय ना, आपण जगणार आहे. आणि आपण जगलोय म्हणजे काय? सूर्य उगवलेलंच आहे, आपल्यासाठीच आहे. प्रत्येक दिवस आपल्यासाठी पुनर्जन्म आहे बरं का. ज्या दिवशी आपण डोळे उघडले त्या दिवशी सूर्य उगवलाय, म्हणजे आपण जगलेलो आहोत. खऱ्या अर्थानं ज्या दिवशी डोळे उघडतात त्या दिवशी आपण जगायला सुरुवात करतो. आणि उद्योजक होणं हे डोळे उघडण्याचा कार्यक्रम आहे. की तुम्ही दुसऱ्यासाठी किती दिवस काम करणार आहे, तुमचं स्वतःचं पण काहीतरी काम असलं पाहिजे. शिवाजी महाराजांच्या कल्पनेप्रमाणे झालं. आरमाराचं काम सुरू झालं. तक्रार गोव्याला गेली, गोव्यातून पोर्तुगालला गेली, पोर्तुगालवरून राजाचं पत्र आलं, जिस हाल में हो उसी हाल में जैसे लेटर मिलेगा काम छोड़ दो. का सोडा? तर शिवाजी महाराज हे खूप चतुर माणूस आहे. हे आपणच बनवलेली जहाज घेऊन हे युरोप पर्यंत येतील आणि युरोपचे राजे होतील. त्यामुळे आपल्याला त्यांना राजा होऊ द्यायचं नाही युरोपचा, म्हणून तुम्ही ते काम बंद करा. पण शिवाजी महाराज हुशार होते. जसं आरमाराचं काम सुरू झालं त्यांनी त्यांच्या मंत्र्यांना ऑर्डर दिली की हे 400 लोक काम करतायत, 2,500-3,000 पोरं आपली शोधा. मध्ये कुठल्या जाती असो बरं का, ती मुसलमान असो, ती भंडारी असो, ती परब असो, गावित असो, ती आगरी असो, कोळी असो, ज्याला ज्याला पोहायची इच्छा आहे, ज्याला ज्याला पाण्यात काहीतरी काम करायची, अशी सगळ्या जातीची आपली पोरं गोळा करा, धर्माची पोरं गोळा करा आणि त्यांना ह्या पोर्तुगीज इंजिनियरांच्या हाताखाली
कामाला ठेवा, कामाला ठेवा आणि पोर्तुगीज इंजिनियरला जो पगार आहे त्याचा अर्धा पगार या पोरांना द्या. शिवाजी महाराजांचा मंत्री म्हणला, महाराज हे काय मला कळत नाही की ज्या पोर्तुगीजांना पोर्तुगीज पगार 40,000 रुपये देत होते, तुम्ही त्यांना 80,000 पगार देताय. डबल पगार. बघा, टेक्नॉलॉजी के लिए पैसा लगाना पडेगा. 40,000 पोर्तुगीज पगार देतो ना, शिवाजी महाराजांनी 80,000. म्हणजे एक काल्पनिक फिगर सांगतो, एक्झॅक्टली पगार मला माहित नाही, तो वर खाली काही असू शकतो, पण व्हॉट एव्हर द सॅलरी द पोर्तुगीज गव्हर्नमेंट यूज टू गिव्ह to the Portuguese engineers, double of that Shivaji Maharaj offered to them, and that's why they joined Shivaji Maharaj. चांगला पगार तुम्ही दिला, चांगला बोनस दिला, चांगले फायदे दिले. कोणी कोणत्याही कंपनीत कामाला जाऊ शकतो. मी अमुक पक्षाशी संबंधित असं म्हणू शकत नाही, अमुक पक्षाचा समर्थक म्हणू शकत नाही, कारण प्रत्येक पक्षाला धर्म आहे, प्रत्येक पक्षाला जात आहे, पण पोटाला मात्र कुठलाच धर्म आणि कुठलीच जात नसते. आणि शिवाजी महाराजांना माहिती आहे प्रॉपर, म्हणून त्यांनी डबल पगार देऊन पोर्तुगीज इंजिनियर लोकांना आपल्याकडे घेतलं आणि मंत्र्यांना सांगितलं की ही 2,500-3,000 पोरं गोळा करा. नवशिक्या काय, नवशिकी लाडके इंजिनियर योजना, नवोदित लाडके इंजिनियर योजना ही गोळा करा. काहीच येत नाही ना, पण तुला बोटीबद्दल काही शिकायची इच्छा आहे, तुला आरमाराबद्दल काय शिकायचे, तुला कंटेनर बद्दल काय शिकायचे, तुला इम्पोर्ट एक्सपोर्ट बद्दल काहीतरी कुतूहल ना, चल तू भरती हो. क्वालिफिकेशन नॉट नेसेसरी. 15 वर्षापासूनची पोरं सगळी भरती करायला सुरुवात केली आणि 2,500-3,000 पोरं त्यांना अर्धा पगार सुरू केला. महाराजांच्या मंत्र्यांनी विचारलं, महाराज हे काय मला कळत नाही, पोर्तुगीजांना डबल पगार देत आहे. बरं ते जाऊ देत, आपल्याकडे माणसं नाहीत म्हणून त्यांना डबल पगार, कारण बोट बनवायचं तत्वज्ञान इथं नव्हतंच. समुद्रातच जायला बंदी तर बोट बनवतो कोण? त्यामुळे सगळी टेक्नॉलॉजी आपली गायब होती. गौतम बुद्धांच्या काळापर्यंत जो आपला जग प्रवास सुरू होता तो नंतर बंद झाला आणि बुद्धाचं तत्वज्ञान परत भारतात येऊ नये म्हणून बोट बंद झाली. हे तुम्हाला पहिलं सांगतो. नाही तर एवढा मोठा समुद्र किनारा असताना आपले लोक समुद्रात जाऊन मच्छीमारी का करत नव्हते, दर्यावरती का होत नव्हते? कोलंबस कुठून कुठं पोहोचला, आपल्या लोकांना शक्य नव्हतं का? शक्य होतं, पण हे सगळे टेक्निकल प्रॉब्लेम्स होते. ह्यांना पगार कशाला द्यायचा ह्या पोरांना? शिवाजी महाराज म्हणले, राजा तू आहेस तर मी आहे. ओनर कोण आहे? आर यू आर मी? छत्रपती कोण आहे? तू आहे का मी आहे? तो ना महाराज तरी पण मला काय कळत नाही. महाराज म्हणले तुला कळत नाही म्हणून मी छत्रपती आहे ना. तुला जे महाराज पण काय म्हणले ऍक्च्युअली की पंत तुम्हाला जे कळतं ते मला कळत नाही असं जर तुम्हाला कळत असेल तर तुम्ही राजीनामा द्या. कसं वाक्य बघा, महाराज कसे किती गोड बोलत असतील आणि कसं सांगाट्यातून हाणत असेल, शाल शिरपळ मधून जोड्यातून म्हणतो आपण शाल जोडून आणले. पंत तुम्हाला जे कळतं ते आम्हाला कळत नाही असे जर तुम्हाला कळत असेल तर आपण राजीनामा द्यावा. पंत म्हणजे जाऊ द्या अभ्यास, मला आपल्याला काय तिजोरी शिवाजी महाराजांची शिकणारी पोरं बोलले, आपण कशाला मध्ये पुतळा पाडून घ्या आणि कोणाला तरी पडा. बरोबर आपटले ना. कामं प्रामाणिकपणे करा, त्याचे परिणाम मिळतात. कामं चुकीची करा, त्याचे परिणाम पण भोगावे लागतात. म्हणून निष्ठेने काम करायचं. कोणाबरोबर पण असेल ना, निष्ठेने काम करायचं. जात धर्म पंथ भाषा सोडून पोट ही भाषा कायम लक्षात ठेवायची. मग मंत्र्यांनी सांगितले ठीक आहे आम्ही पगार देऊ, आमचं काय घेतलं नाही. ओके ओके. म्हणजे पैसे शिवाजी महाराजांचे, प्रॉब्लेम कोणाला? मंत्र्याला. कसं आहे, पैसे आपल्या जनतेचे असतात पण गैरवापर कोण करतोय? मंत्री लोक करतायत. हे काय आहे? लाडका भाऊ लाडकी बहीण. अरे जे अंगणवाडीला शिकवतायत, महिला शिकवतायत, जे नर्सचं काम करतायत त्यांचे कष्टाचा पगार नाही आणि बाकीच्यांना तुम्ही फुकट देताय. ही फुकट संस्कृती शिवाजी महाराजांकडे नव्हती. जो काम करेल त्याला चांगला इनाम मिळेल, काम करेल त्याला पगार मिळेल आणि चांगलंच काम केलं सरफराजी पण होईल, म्हणजे त्याचं कौतुक पण होईल. सरकार कोणाचं असतं मला त्यात काय द्यायचं नाही, पण ज्या दिवशी तुम्ही फुकट वस्तू लोकांना द्यायला सुरुवात करता त्या दिवशी काम करणाऱ्या लोकांवर तो अन्याय होतो हे तुम्ही समजून घ्या. किती दिवस किती लोकांना आपण फुकट देणार? कुठून देणार? तुम्ही तिजोरीत पैसे कुठून येणार? जर आम्ही बिझनेस केला नाही, जर आम्ही उद्योगधंदे केले नाही, सरकारला टॅक्स जाणार नाही, सरकारला टॅक्स जाणार नाही तर तुम्ही पुढच्या वेळेला राबवणार कशातून? म्हणून टॅक्स पेड लोकांनी हे लक्षात घ्या. तुमच्यापैकी जे कोणी असतील, इन्क्लुडिंग तुम्ही, ज्या ज्या लोकांना मोठा टॅक्स येत असेल 1 लाखापेक्षा प्लस, कृपया कार्यक्रम संपल्यावर तुम्ही मला भेटा. आमचा सीए हा जागतिक कीर्तीचा सीए, तो तुम्हाला एवढी चांगली मदत करेल. म्हणजे मी गेले 15 वर्ष एका वकील बाईकडं हे माझं काम घेतलं टॅक्स कन्सल्टंट म्हणून. सीए म्हणजे वकील आहे, बुद्धिमान आहे म्हणून दिलं काम आणि 10-12 वर्ष चांगलं चाललं होतं आमचं. थोडेफार मला सांगायची ती भरा 40,000 भरा 50,000 भरा, मी भरायचं वगैरे सगळं चालायचं. ओके, काय कायद्याची नियम असेल ते. यावर्षी म्हणली 12 लाख रुपये टॅक्स येईल तुम्हाला.
म्हणलं बाई 12 लाख रुपये टॅक्स नामदेव जाधव. म्हणलं माझ्याकडे 12 पट्टीचे सीए येतं. एक्सपर्ट सीए नाही. तुम्ही सीए नसताना मी तुम्हाला काम दिलंय आणि व्हॉट युअर सेइंग मी की तुमच्या अकाउंटला 40 लाख रुपयाची कॅश ट्रान्झॅक्शन दिसते. दॅट्स व्हाय यू हॅव टू पे 12 लाख रुपीज ॲज इन्कम टॅक्स. म्हणलं मॅडम माझे जगात खूप चांगले मित्र आहेत जे फायनान्स मध्ये काम करतात, सीए म्हणून काम करतात. व्हॉट युअर टॉकिंग. मी म्हणलं तुम्ही फाईल भरू नका, मी बघतो काय करायचं ते. मी आमच्या एका सीए पोराला फोन केला. तो म्हणला सर अजिबात काय टेन्शन घेऊ नका, डायरेक्ट 31 तारखेलाच भेटू आपण. 31 जुलैला शेवटच्या दिवशी मी गेलो त्याच्याकडे. त्याची अपेक्षा काय होती माहितीये का, म्हणजे ज्याला मी फोन केला तो म्हणला मी सर तुमची फाईल भरेल, मी तुमचं सगळं इन्कम टॅक्स बघेल, पण माझी एक अट आहे तेवढी मान्य असेल तर माझ्या ऑफिसला तुम्ही पाय लावायचे, चहा प्यायचा, मग मी तुमचं काम करून द्या. म्हणजे ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पोरगा कोणी माहितीये का, भारताच्या सुप्रीम कोर्टाचे जज शरद बोबडे यांच्या फॅमिलीतला आहे. सुप्रीम कोर्ट सीबीआय 20 वर्षाचा पोरगा पहिल्याच अटेम्प्ट मध्ये सीए पास झाला. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू गेट सीए क्लिअर इन फर्स्ट अटेम्प्ट. त्यांनी ती पास केली. मी गेलो त्याच्या ऑफिसला बसलो, सगळं त्यांनी माझं बघितलं आणि तो म्हणला सर यू विल गेट 0 टॅक्स. 12 लाख ते कुठे आलं, 0 टॅक्स. म्हणलं राजा अशीच नक्की असं काय. तो म्हणला सर ही जी बाई होत्या ज्यांच्याकडे तुम्ही टॅक्स भरले होते त्यांना कायद्याचं कदाचित ज्ञान नाही. म्हणलं काय झालंय, म्हणजे तुमच्या असेट साईडला 17 एकर, किती 17 एकर ऍग्रिकल्चर लँड दिसतीये, शेती जमीन आहे. आणि तुम्हाला माहित असलं पाहिजे आपला देश कृषी प्रधान आहे आणि त्याच्यावरती शेतीला उत्पन्नाला इन्कम टॅक्स 0 आहे. एवढं पण ज्या बाईला कळत नसेल ती टॅक्स फाईल करते कशी. 12 लाखावर किती आले. असे तुम्हाला सुद्धा जर काही मदत लागली आयुष्यामध्ये इन्कम टॅक्स मध्ये सीए हुशार पाहिजे. जर तुम्हाला कोर्टात काय अडचण आली तुमचा वकील हुशार पाहिजे. जर तुम्हाला आयुष्यात काही आरोग्याचा प्रश्न आला तर तुमचा डॉक्टर खूप हुशार पाहिजे. असाच एक किस्सा माझ्या आयुष्यात घडला. मी मुंबईला असताना मला सांगा का घड्याळ तुम्ही असं दाखल गेले बसा खाली आपलं, कारण चार्जिंग संपलं की आपलं टॉपिक संपवलं. आणि आयोजकाचं कसं आहे, आम्ही त्यांच्या बंधनात असतोय. परत आपला जेवणाचा कार्यक्रम असतोय. पण लक्षात घ्या ज्यावेळी आपण अशा कार्यक्रमाला येतो जेवण हे सेकंडरी ठेवा. जेवण्यासाठी तुम्ही नाहीये, जगण्यासाठी तुम्ही आहात. जेवणावर फोकस करायचंच नाही. काय विचार भेटतील, काय चांगली माणसं भेटतील, नेटवर्क भेटेल त्याचं जास्त काळजी करायची आणि ते सोनं करून घ्यायचं. मोठे मोठे लोक भेटतात मोठमोठ्या हॉटेलला, ते जेवण्यासाठी भेटत नाही, ती माणसं जोडण्यासाठी भेटतात. म्हणजे एकदा तो किस्सा सांगतोय मग माझा किस्सा सांगतो. पहिला माझा किस्सा सांगतो पहिला, मी विसरून जाईल परत. मला एकदा डेंगू झाला. आता डेंगू होणं ते कॉमन आहे. त्यावेळी मी नितीन येवले नावाच्या माझ्या मित्राकडे गेलो. तो डॉक्टर आहे, आता तो ऑस्ट्रेलियाचा आहे. तो ऑस्ट्रेलियात गेला तिथं आमचा परत ते आला नाही. मी पण काय म्हणतो नाही, तुझं फॅमिली तू बघून घेते. मला डेंगू काय मलेरिया झाला. मी त्याकडे गेलो आणि म्हणला सर आता तुम्ही काय करा 3-4 दिवस कुठे बाहेर भटकू नका, घरी झोपून राहा. आणि त्यांनी मला काय औषधी दिली बरं का, ही 8 तासानंतर घ्यायची, ही 16 तासानंतर आणि ही 24 तासानंतर. आणि मला फक्त बाहेर कुठं पडायचं नाही, 2 टाइम जेवायचं, गोळ्या खायच्या, झोपून राहायचं. 4 दिवसानंतर तुम्ही टनाटन होणार. मी दुकानात गेलो, गोळ्यांची किंमत किती झाली माहिती का, 40 रुपये. 40 रुपयात माझा डेंगू मलेरिया ठीक झाला. आता जर तुम्हाला डेंगू झाला, कोणाला तुमच्या नातेवाईकाला झाला असेल आणि ते जर दवाखान्यात ऍडमिट झाले असतील तर 40,000च्या खाली जर बिल आलं तर तुम्हाला 40,000 बक्षीस देतील. ही परिस्थिती एवढी डेंजर आहे. कारण काय, जर डॉक्टर तुमचा हुशार असेल. मी म्हणलं अहो बाकीचे लोक तो हॉस्पिटलमध्ये गेले बिल कापूनच काढतायत, तुम्ही कसं काय मला एवढं कमी पैशात सांगितलं. म्हणले सर हे सर्दी पडसासारखंच आहे. तुम्ही डॉक्टरकडे गेले तरी सर्दी 3 दिवसात ठीक होते आणि नाही गेले तरी 3 दिवसातच होते. क्लिअर. फक्त तुमच्याकडे पेशन्स नाही म्हणून तुम्ही जास्त दवा गोळ्या हे खायला बघताय. म्हणजे तुम्ही दवाखान्यात गेले तर डॉक्टर काय करतो, तुम्हाला झोपून ठेवतो. मी तुम्हाला ते सांगितलं झोपून राहा. जो सलाईन लावतो तुम्ही ग्लुकोजचं पाणी प्या, घरच्या घरी सांगते की इलेक्ट्रोल वगैरे घ्या, प्या मस्तपैकी. फक्त हवेत कुठे जाऊ नका, झोपून राहा. तुमच्या प्लेटलेट वाढल्या पाहिजे. असं तुम्हाला आरोग्य चांगलं पाहिजे तर डॉक्टर चांगला मित्र पाहिजे. जर तुम्हाला कोणी कचाट्यात अडकू नये तर तुमचा वकील चांगला मित्र पाहिजे. आणि तुम्हाला फायनान्शियल फ्रीमध्ये चांगली पाहिजे तर तुमचा एक सीए चांगला मित्र असला पाहिजे. हे 3 मित्र हे तुमच्या आयुष्यातले खरे मित्र. बाकीचे सगळे वर्गमित्र. वर्गमित्र म्हणजे क्लासमेट. क्लासमेट म्हणजे आप गरीब वो भी गरीब होगा, आप अमीर है वो भी अमीर होगा. लक्षात घ्या. या हिशोबाने जायचं. हा किस्सा आहे. दुसरा किस्सा आहे, धीरूभाई अंबानी एकदा त्या ताज हॉटेलमध्ये चहा प्यायला आणि बाकीच्या गुजराती मित्रांनी बघितलं. त्याने धीरूभाई उधर चाय पीने के लिए जाता है, आपके साथ चाय नहीं पीता है. तो बोले
त्यांचे गुजराती भाषेत बोलले की इसको तो धंधा आता ही नहीं है, साला हम लोग पैसा बचाते हैं और इधर कटिंग 5 रुपए की मिलती है, वो 50 रुपए का चाय पीता है, ये जिंदगी में क्या बिजनेस करेगा, इसको नहीं जमेगा। असे 2-3 वेळा त्यांची मचमच आहे। आपले असते तर हाणामारीवाले असते, पण गुजराती माणसं हाणामारी येत नाही, एकमेकाला समजून सांगतात बरं का। आपल्याला समजून नाही सांगत, आपल्याला हाणामारी हीच समजवण्याची पद्धती आहे बरोबर। कारण आपण डोक्याने कमी विचार करतो, हाताने जास्त विचार करतो, त्यामुळे आपले हात काय कुठले कुठतरी। धंधा करने वाले ने कभी हाथ नहीं उठाने का, अगर जिंदगी में ऊपर उठना है तो हाथ नहीं उठाने का, कलम उठाने का, कलम उठाने। मनामध्ये नाही करतायत, तात्पुरतं वाटतं बरं का, ह्याला 2 फटके दिले, ह्याची जिरवली, पण नंतर पोलीस केस झाले मग आपली जिरते। ज्याला 2 कानाखाली मारायला त्याच्या घरी जाऊन पाया पडायला लागतं। अरे हे पैसे घे 25 लाख 50 लाख, पण ते सोड विषय, माझ्या पोराला काही कळलं नाही, ते तुझ्याशी पंगा घेतला असं होतं। म्हणून संयमाने खेळायचं मित्रांनो। किसी ने 2 मारा ना, कुछ बोलो मत उसको, सिर्फ फोटो निकाल के लो, या तो व्हिडिओ छोटासा निकाल, फक्त छोटासा व्हिडिओ काढायचा। आणि आज जगातलं सगळ्यात बॉम्ब पेक्षा खतरनाक हत्यार काय ना, तर ते कॅमेरा आहे। एखाद्याला मारताना फक्त तुम्ही शूट करा, आमच्या सारख्याला द्या आणि लगेच टाकणार खाली। लोकप्रतिनिधींचे प्रताप, लोकप्रतिनिधींची नागरिकांना मारहाण। म्हणजे परवा साहेब मी ना दुर्घटनेला गेलो 23 तारखेला, एका आमदार बाईची गाडी इथं काळ्या कासा लावून आली बरं का, सार व्हायरल वाजत, ते सायरन वाजत आतमध्ये गेली, बाहेर आली, लोक चालायला ते दुर्घटनेला जातात, ते सगळं प्रकरण घडलं। परवा पेपरला बघा खाली अशी मोठी स्ट्रीप होती, ती नांदेडला जातांची, काळ्या कासा गाड्या लावलेली वाहने। आणि काल तर अर्ध्या पेपरची बातमी होती लोकमतची, की जिथे तर काय काळ्या गाड्या म्हणजे काळ्या कासाच्या गाड्या दिसतील किंवा पाठी आमदार लिहिलेलं असते। आणि पिंपरी चिंचवडमध्ये 5 आमदार आणि 500 गाड्यांचे स्टिकर, आमदार तो कुठला कशातून काय माहित नाही। मी तर स्टिकर वाढण्याचा कार्यक्रमच करणार आहे। पोलिसांनी जर कारवाई केली नाही या डुप्लिकेट गाड्यांवरती, कोणी उठतोय स्टिकर लावतोय बरोबर आहे। म्हणजे आमदाराला त्याची जी गाडी असते स्वतःची, त्याच्यावर फक्त तो स्टिकर लावायची परवानगी आहे। इथं आमदाराचे मित्रही लावतात, त्याचे नातेवाईक लावतात, त्याचे गाववाले लावतात, त्याचे कार्यकर्ते लावतात, सगळ्यांनाच म्हणजे आमदार झाल्यासारखं वाटतंय। जेव्हा तू बघते माझ्याप्रमाणे आमदार झाल्यासारखं वाटतंय, कसं नाही एक फिलिंग, फक्त काय पाठी स्टिकर आणि पुढच्या काचा काळ्या। मला सांगा असा तुमचा कोणता उद्योग आहे की तुम्हीच तुमच्या गाडीत बसल्याची तुम्हाला लाज वाटते म्हणून तुम्ही काळ्या काचा करता? ओपन असू देत ना। तुम्ही मगाशी मॉरिशसचं उदाहरण सांगितलं, आम्ही एक प्रोग्राम केला 2019ला मॉरिशसमध्ये, अशाच उद्योजकतेचा महिला बऱ्याचशा आमच्यासोबत होत्या। त्याच्या उद्घाटनाला मॉरिशसच्या पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ यांच्या मिसेस आल्या। मिसेस होतं प्राईम मिनिस्टर, वॉज द चीफ गेस्ट, मग एज्युकेशन मिनिस्टर पण आल्या, तिथले उद्योगमंत्री भोला सिंग, हे बरेच सगळे लोक आले, शिक्षण मिनिस्टर आल्या। प्राईम मिनिस्टरच्या मिसेस वर किती लोक असतील तिथे कार्यक्रमाला आली? ओनली 2 पीपल, 1 बॉडीगार्ड अँड 1 PA, फिनिश। आपल्याकडे काय होईल? आता आपल्या पंतप्रधान बायको नाही तो भाग सोडून देऊ, पण समजा एखाद्या पंतप्रधानाची बायको आली एखाद्या कार्यक्रमाला, तर किमान 400-500 तरी पोलीस आणि बाकी सगळं लवाजमा। हे आपल्या देशाचं नुकसान आहे मित्रांनो, कारण ह्या सगळ्यांच्या सचिवडीचा खर्च म्हणजे आपल्या टॅक्स पेअर लोकांच्या पैशाची बर्बादी आपण समजून घ्या। ज्या देशात तुम्ही राहता, ज्या देशाचं तुम्ही नेतृत्व करता, त्या देशातील लोकांपासून तुम्हाला भीती वाटते म्हणजे तुम्ही काहीतरी चोऱ्या करताय, टाके टाकताय, हे सगळं प्रश्न। काळी काच कोणालाच अलाउड नाही, त्याच्यामुळे अपहरण वाढले, बलात्कार वाढले, खंडण्या वाढल्या, बरेचसे प्रॉब्लेम वाढलेत आणि ते लोकशाही व्यवस्थेला बाधक आहे। म्हणून मी पोलिसांना सांगणार आहे, एक तर सगळ्यांचे स्टिकर काढा, काचा पांढऱ्या करा, नाहीतर मी सर्वच छापणार आहे आमदारचे स्टिकर आणि दुर्घटनेला सगळ्यांना वाटणार आहे, लाव तुझ्या गाडीला। म्हणजे आम्ही कारवाई करू, कोणावर करतात? ज्यांनी लावले त्याच्यावर कारवाई करायची ना, ते तुझं तू बघून घे, म्हणजे बाकीच्यांच्यावर पण कारवाई करू। जर एक संविधान आहे, एक कानून आहे, तो सबके लिए कायदा एक आहे, बरोबर? शिवाजी महाराजांच्या आयुष्यातून हे शिकलं पाहिजे, उद्योजकच पाहिजे, हाणामाऱ्या करत फिरायचं नाही। आणि लक्षात घ्या, ज्याला आयुष्यात पुढे जायचं 3 गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या, टीका करायची नाही, तुलना करायची नाही आणि तक्रार करायची नाही। लिहून घ्या, त्या बायका बसलेत त्यांनी सगळ्यांनी, माता भगिनी माझ्या लाडक्या बहिणींनी लिहून घ्या। घरात सगळे प्रॉब्लेम ह्या 3 गोष्टींनीच आपल्याला कोणाची नजरही लागलेली नसती, आपल्याला कोणी चेटूकही केलेलं नसतं, आपल्याला कोणी देवही घातलेलं नसतोय। जो देव स्वतः आंघोळ घालत नाही, तर तुम्हाला कुठं आंघोळ घालायला बसलाय? काय संबंध नाही त्याचा। आपल्याला कोणतरी सांगतं की तुमचे शेजारी तुमच्यावरती जळताय, तुम्ही कशा तिथे राहताय? जर तुमचा शेजारी तुमच्यावर जळतोय तर तुम्ही तिथे कशावर राहताय? अगर आपका आपके पड़ोसी से बनता है
तो समझ लेना आप जन्नत में हैं। अगर आपका आपके पड़ोसी से नहीं जमता है, इसका मतलब आप ऑलरेडी जहन्नुम में ही आहे। मराठीत सांगू का, जर तुमचं तुमच्या शेजाऱ्यावर चांगलं जमत असेल, आनंदाने राहत असताल तुम्ही, तर तुम्ही एका नंदनवनातच आहात, तुम्ही एका स्वर्गातच आहात। आणि जर शेजाऱ्यावर तुमचं गाडी लावण्यावरनं, पार्किंग वरनं, कचऱ्याचा डबा इथंच कशाला ठेवलाय, घंटी जोरातच का वाजवताय, तुमचं कुत्र आमच्या घरातच का येते, मालकाचं सोडून देऊ नंतर। अशा छोट्या छोट्या गोष्टींनी जर तुम्ही भांडत असताल तर तुम्ही ऑलरेडी नरकातच आहात। म्हणून एक तर आपल्या शेजारी आपल्या आवडीची माणसं आणा, किंवा आपल्याला जिथे आवडतं त्या परिसरात तुम्ही राहायला गेलं पाहिजे। पण रोज उठसुट्टी कटकट, सकाळी कटकट, संध्याकाळी कटकट, कटकट करणारे शेजारी नसावेत आणि कटकट करणारी बायको नसावी। या दोन गोष्टी ज्याच्याकडे तो स्वर्गातच आहे। सुजित, तुझं लग्न झाले का? आले का तुम्ही विशेष? आणत जा काय, एक माणसाचं बिल वाढेल, पण लक्षात घ्या, जो धंदा आम्ही करतो तो आपल्या बायकोला माहित असला पाहिजे। जर छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांनी जिजाऊंना राज्यकारभारामध्ये सामील करून घेतलं नसतं तर शिवाजी महाराजांना एवढं चांगल्या रीतीनं घडवता आलं नसतं। शिवाजी महाराजांचे आजोबा ज्यावेळी मोहिमेला जायचे, कुठपर्यंत, काबूल, कंदार, दिल्ली, आग्रा, इथपर्यंत लखुजी राजे त्यांचे भाऊ वगैरे गेले जायचे, त्यावेळी जिजाऊ साहेबांची आई म्हाळसाबाई ह्या सगळा कारभार प्रशासन त्या बघायच्या। आणि म्हणून पुढे जिजाऊ सुद्धा स्वराज्याच्या कुलमुक्त्या होत्या। कुलमुक्त्या म्हणजे कळलं का, सुप्रीम कोर्ट ऑफ स्वराज्य। म्हणजे जर एखाद्याला वाटलं की शिवाजी महाराजांकडून मला न्याय मिळालेला नाही तर त्यांनी कुठे जायचं, जिजाऊकडे जायचं, मग जिजाऊ त्याच्यावरती न्याय निवड द्यायचा। चौथा वाडा सरसुभा आपल्याकडे तसंच आहे ना, खालचं कोर्ट, मग सेशन कोर्ट, मग हायकोर्ट आणि मग सुप्रीम कोर्ट आहेत ना चार। ते शिवाजी महाराजांच्या काळापासून आहे। आपण सगळ्यांनी उद्योजक व्हायला पाहिजे। इम्पोर्ट एक्सपोर्ट हे भविष्य आहे, हे विश्वजी माझे घर, श्रीमती जयाची स्थिर। शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेमध्ये लिहिले, तुम्ही जागतिक व्हा, तुम्ही वैश्विक व्हा, जगाशी व्यापार करा। आता गावातल्या गावात बस झाला आपला विषय, सगळ्यांचीच फुलाची शेती आहे, कोण हा विकत घेणार आहे? सगळेच कांदा पिकवत आहेत, कोण विकत घेणार आहे? हॅलो, विकत काय जगात होत आहे? जिथं पिकत काय नाही तिथं विकलं जातं। ज्याला ज्याची गरज आहे ते तुम्ही तिथं दिलं तिथे विकलं जातं। मित्रांनो, आपल्याकडे कसं आहे, मला एक शेतकरी भेटला, तो म्हणला, साहेब मी शेतीतून खूप चांगले पैसे कमवतो। मी एका कार्यक्रम होतो, माझ्या बाजूला बसले ते शेलार म्हणून, तर ते म्हणले मला शेतीमध्ये कधीच नुकसान होत नाही, मी कायम शेतीचा धंदा प्रॉफिट मध्ये करतो। म्हणलं हा पहिला पट्ट्या भेटला, की म्हणजे शेती परवडणारा बिझनेस आहे, तू करतो काय? तर त्यांनी मला सांगितलं की मी फक्त वेबसाईट बघतो आणि त्याच्यावर शेती करतो। म्हणजे वेबसाईटचा त्याचा काय संबंध आहे? ते म्हणलं नाही सर, असं आहे की महाराष्ट्रामध्ये कोणी किती पेरलेलं आहे, हे कुठे किती बियाणे वाटप झालेले आहे त्याच्यावरून कळतं। भेंडीचे बी किती विकले गेले, टोमॅटोचे किती गेलेले आहे, ज्वारी किती गेली, हे सगळं मी म्हणला ते बघतो आणि सगळ्यात कमी बी कशाचे गेले तेच लावतो आणि त्याला सगळ्यात जास्त भाव मिळतो। कळलं का तुमच्या लक्षात? धंदा किधर आहे? सगळे करतील ते तुम्ही केलं तर तो धंदा नाही नफ्याचा। जे करायला लोक घाबरतायत एक्सपोर्ट इम्पोर्ट, ते तुम्ही केलं पाहिजे। जे लोक करायला, लोकांना कळतच नाही काय करावं। शेजाऱ्याला काल म्हणजे परवा भेटला 200 रुपये किलो टोमॅटोला भाव, लगेच सगळ्यांनी टोमॅटो बी आणलं आणि लावलं। आता किती भाव? 2 रुपये। परवडेल का मित्रांनो? म्हणून नॉलेज इज अ सुपर बिझनेस। जगात ज्ञान हे सगळ्यात मोठा बिझनेस आहे। सुंदर पिचाईला 1800 कोटीचं पॅकेज होतं काहीतरी, ज्यावेळी मी वाचलं त्यावेळी 1800 कोटी पर ॲनम, 1800 करोड पर ॲनम। कशाचं माहिती आहे का? कंडिशन इज 2, आठवड्याला 2 पुस्तकं वाचायची, इथे तरी कंडिशन आहे। गुगलवर काम करतोय माणूस, लॅपटॉपवर काम करतोय, टेक्नॉलॉजीवर काम करतोय, पण कंडिशन काय? आठवड्याला 2 पुस्तकं वाचायची। कशासाठी? तर पुस्तकं वाचल्यावर तुम्हाला नवीन विचार सुचतात आणि नवीन विचार सुचले की सुंदर पिचाई फक्त किंवा सत्यानारायणला कुणी घ्या, जगातली सगळी मोठी माणसं असा कागद वापरतात बरं का। ते बाकीच्यांना नोटपॅड विकतात, बाकीच्यांना मोबाईल विकतात, पण स्वतः कागदावर लिहितात। वॉरेन बफे सुद्धा कागदावर लिहितात बरं का। आणि काय सुचलं की कागदावर ते थोडक्यात लिहायचं आणि मग बोर्ड मीटिंग घ्यायची आणि सांगायचं दिस इज अ कन्सेप्ट अँड नाउ इट्स युअर जॉब टू डेव्हलप इट। संपला विषय। आणि आपली सगळी बरोबर आहेत, डेव्हलपर आहेत, ते डेव्हलपर आहेत, आयडिया डेव्हलपर नाही, डेव्हलप केलेल्या आयडियाला कृतीत कसं आणायचं एवढंच त्यांचं काम आहे। आलं लक्षात? म्हणून डेव्हलपरला पगार 1 लाख रुपये आणि डेव्हलप काय करायचं ह्याची आयडिया जो डेव्हलप करतोय त्याला 1800 कोटी रुपये। व्हॉट यू वॉन्ट टू बी नाउ? तुम्हाला सुंदर पिचाई व्हायचंय का फक्त तुमची पिचाईच होत राहील असं इंजिनियर व्हायचंय?
शनिवार रविवार सुद्धा झोप मिळत नाही, एवढं इंजिनियरला काम असतंय. डोळे खराब व्हायची वाले, खांदे पडून गेले, बायको सोडून गेली की हा घरात असून घरात नसल्यासारखा आहे. कामावर जात होता तर घरी येत नव्हता, आता घरी ये तर काय कामाचा नाही. आलं लक्षात? सकाळी 8ला उठते, रात्री 10 पर्यंत तासच करते. आमचा एका मित्र जेव्हा पुतण्या चुकला, दुसऱ्याच बिल्डिंग मध्ये घुसला, त्याच्या डोक्यात सगळं होतं, फक्त असं चाल करीत. मग काय केलं, त्याचे आमचे जे मित्र होते ना ते गॅलरीत उभे राहायचे किंवा त्याची बाईक उभी राहायची आणि भाजी वगैरे घेऊन मार्केट मध्ये की वरून आवाज द्यायचे, उधर नाही इधर इधर, आपली मीटिंग इकडे इकडे. असं का व्हायचं? डोक्यामध्ये फक्त ते प्रोग्रामिंग कोडिंग, म्हणजे चालतोय माणूस पण खड्डा दिसत नाहीये. चालतोय माणूस. हे अपघात का वाढले तुमच्या लक्षात येते का? जागोजागी अपघात वाढलेत ना, बिकॉज ऑफ दी स्क्रीन टाइम. सातत्यानं तुम्ही जेव्हा स्क्रीन बघता ना, तुमच्या लक्षात काय राहत नाही. हे असे खूप साऱ्या गोष्टी आहेत. जगात सगळ्यात महाग प्रोडक्ट काय? जगात सगळ्यात महाग प्रोडक्ट काय? पहिलं असते विचार आणि दुसरं असते खाण्याची गोष्ट. जपानमध्ये एक आंबा भेटतो माहितीये का? 10 लाख रुपयाला 1 किलो. आंब्याची किंमत सांगते. आंबा आंबा जपान जाऊ द्या, लांब नको जायला. आपल्या भारतात सुद्धा जगातली एक हायएस्ट महागडी वस्तू भेटते. माहिती तुम्हाला त्याचे नाव? किलोचा भाव ऐकला तुम्ही उठून जातात. एकदा इथून उठतात किंवा आयुष्यातून उठतात. दिस इज काय व्हायचं माहितीये का? किलो. जर एक कंटेनर पाठवला ना तर आपण पिंपरी चिंचवड विकत घेऊ शकतो. कंटेनर म्हणतोय मी 8 लाख रुपये पर किलो. 8 लाख रुपीज पर केजी. म्हणजे काय? एका ग्रॅमचे किती झाले? 800 रुपये ग्रॅम. आम्हाला काय वाटतंय? सोनं लय महाग आहे. हॅलो, लक्षात घ्या. धंदा कशाचा करायचा? ज्याची जगात किंमत आहे. आणि जगाचा व्यापार करू नये, तो कंटेनर म्हणून होतोय. आणि म्हणून मला वाटतं जग हे मोठं विश्व आहे, एक छोटंसं खेडं झालेलं आहे. इकडून तिकडे माल आता 3-4 दिवसामध्ये जातो, एवढे फास्ट मोठी पण आहे. आणि म्हणून कंटेनरचा व्यवसाय हा तुमच्या आयुष्याला खूप भरारी देणारा होऊ शकतो. एक बिझनेस कोच म्हणून मला नक्की सांगता येईल. कंटेनर जर जगाचा व्यापार वाढतोय तर लक्षात घ्या की वस्तू इकडून तिकडे जाण्याचं स्पीड वाढते आणि ते वाढते तर कंटेनर भाड्याने देणे. म्हणजे काल ज्यावेळी दादा पाटलांनी मला फोन जोडून दिला आणि सुजित माळीशी बोलले त्यावेळी मलाच कौतुक वाटलं की अशी पण काहीतरी आयडिया असू शकते की कंटेनर भाड्याने दिला जाऊ शकतो. आणि ज्याला भाड्याचा बिझनेस करता येत नाही त्या भाड्यांनी परत बिझनेस फिरकू नये. लक्षात घ्या, तुम्हाला अख्खा कंटेनर विकत घ्यायची सुजितनी कन्सेप्ट सांगितलेली नाहीये. तुमची जेवढी ऐकत असेल, तुम्हाला जेवढं परवडेल तेवढेच पैसे तुम्ही ते पार्ट मध्ये. आणि शेअर्स त्याचं नावच आहे ना, शेअर्स. शेअर म्हणजे पण कसं आहे? शेअर इज अ शेअर इज द शेअर कॅपिटल ऑफ द कंपनी. अशा मला त्यावेळी व्याख्या शिकवली आहे. मी कॉमर्सचा ग्रॅज्युएट असल्यामुळे आम्हाला ते सगळं माहिती आहे. शेअर, ऑथराइज कॅपिटल वगैरे, असेट, लायबिलिटी वगैरे वगैरे. आणि तुमची आयुष्यातली सगळ्यात मोठी असेट काय माहिती का? युअर हेल्थ. तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. बाहेरचं खाणं बंद करा. आता हॉटेलमध्ये पण जेवता अर्धच जेवा. कंपनी दिले म्हणून 2 दिवसाचा एकदा स्टॉक घेऊ नका. ऍसिडिटीच्या गोळ्यावर जास्त खर्च होईल. आलं लक्षात? काय खावं हे ज्याला कळतं तो पुढे जातो. शिवाजी महाराज काय असेच पुढे गेलेले नाही. काय खावं, काय पिऊ नये, किती वाजता झोपावं हे सगळं कळलं पाहिजे बरं का. झोप झाली नाही तर झेप घेता येणार नाही. म्हणून चांगली झोप, चांगलं आरोग्य हे तुमच्या आयुष्याची गुरुकिल्ली राहील. आणि म्हणून मुलांची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या. 4 पैसे कसे कमवायचे याची जबाबदारी सुजितवर सोडा. सुजित तुम्हाला पैसे कमवून देईल. पुढे तर जमिनीत पण उतरणार आहे. आणि जमीन हा खूप चांगला धंदा आहे का. त्याला प्लॉटिंग म्हणतात. तुम्ही 30व्या वर्षी पैसे कमवायला सुरुवात केली, 35व्या वर्षी एखादा 40 लाखाचा फ्लॅट घ्यायची भानगड पडू नका. 1 कोटीचा फ्लॅट बुक करू नका. त्यापेक्षा तुम्ही 1 कोटीची जमीन कुठेतरी घेऊन ठेवा. म्हातारपणी त्या जमिनीची किंमत किमान 50 कोटी रुपये असेल. हे समजून घ्या. माझ्याकडे ऍग्रिकल्चर लँड आहे, कमर्शियल लँड आहे, माझ्याकडे दुकान आहे, 2 घरे आहेत. लक्षात घ्या, जमिनीसारखा भाव वाढणारा कुठलाही पदार्थ जगात नाही. म्हणून तुम्ही 2027 नाही, लवकरच त्यात उतरा. आम्ही पण तुमच्या सोबत आहोत. आणि लक्षात घ्या, एका गुंठा घेऊन ठेवायला काय हरकत आहे. आणि प्लॉटिंग मध्ये घेतला तर तो सुरक्षित असतो. कारण काय, त्याला कंपाऊंड विंपाऊंड सगळं करायचं काम ह्यांच्याकडे असते.
आपण 4 मित्र मिळून घेऊ शकतो, 4 नातेवाईक मिळून घेऊ शकतो. लक्षात घ्या, दहीहंडीचा खेळ करतोच ना आपण तसाही एकत्र येऊन. तसं आपण 4 विश्वासू माणसं आहेत आणि LLP बनवायची, 4 लोकांच्या नावावरती एकत्र करता येतं. 11 गुंठ्याच्या खाली जमीन खरेदी करता येत नाही, तुम्हाला माहिती आहे. पण NA कलेक्टर प्लॉट असेल तर 1 गुंठा घेता येतं, हे तुम्हाला माहिती आहे. माहिती आहे. पण 1 गुंठा तुम्हाला परवडत नाही, हे तुम्हाला माहिती आहे. माहित नाही मग मी काय सांगायचं. माहित नसेल 1 गुंठा आपल्याला परवडत नाही, 4 लोक एकत्र येऊन तुम्ही LLP करून ते करू शकता आणि मग पुढचा कार्यक्रम. कायद्यात आपल्या सगळ्या पळवाटा आहेत. ज्याला माहित नाही त्यांनी पळून जायचे, ज्याला माहिती आहे त्यांनी चांगला उपयोग करायचा. छानपैकी आता मी थांबतो, कारण तुम्हाला जरी ऐकायची इच्छा असेल तरी पोट तुम्हाला सांगतोय अभ्यास हो गया है की नाही. आणि सूत्रसंचालन करणारा माणूस पण नूर खान आहे. शिवाजी महाराजांचा पहिला पायदळाचा सेनापती नूर खान होता, हे कितने लोक मालूम है. जो आज इस देश में दंगे फसाद कराना चाहते हैं उनकी जानकारी के लिए बताता हूं कि शिवाजी महाराज के पहले सिपेसलार नूर खान बेग थे. कशा तुम्ही भांडण करणार. जर तुम्हाला भांडण करायची असतील ना तर बेरोजगारी बद्दल करा, गरिबी बद्दल करा, दारिद्र्याबद्दल, शिक्षणाबद्दल करा. बाकीच्या भांडणी करू नका. आणि शिवाजी महाराजांना मानणारा माणूस एकाच वाक्यात ओळखता येतो. शिवाजी महाराजांचं आयुष्याचं ध्येय एकच होतं, रयतेस पोटास लावणे आहे. मला माझ्या लोकांना हाताला काम द्यायचंय, त्यांच्या पोटाला दोन्हीची भाकरी द्यायची. और जो बंदा इस काम में लगा है कि लोगों को रोजगार देना चाहिए, वही शिवाजी महाराज का सिपह सालार है, वही शिवाजी महाराज का मावला है और वही शिवाजी महाराज का शिलेदार भी है. जो लोकांना रोजगार देईल, उद्योग धंद्याला लावेल, तोच शिवाजी महाराजांचा सेनापती, तोच शिवाजी महाराजांचा मावळा, तोच शिवाजी महाराजांचा शिलेदार. आणि ह्या शिलेदाराचं नाव प्रमोद सरफाळे, सुजीत सरफाळे. ओके, हरकत नाही, सरफाळे ना सरपाई तर होगी ना. आता बघा, अख्खं व्याख्यान किंवा अख्खं भाषण लक्षात नाही राहिलं, फक्त नाव चुकलं आहे की नाही. तुम्हाला काय वाटतं, आम्हाला अशी पण टेस्टिंग करायला लागते की लोक क्या सुन रहे, लोक वाकई सुन रहे क्या सुन रहे. फक्त ऐकणं आणि ऐकणं यात फरक आहे, लक्षात घ्या. सुनना और सुनना इसमें बहुत फर्क है. लोग शिवाजी महाराज को सुनते हैं लेकिन शिवाजी महाराज की नहीं सुनते हैं. छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणलं की हात वर येणार, आवेशाने बोलणार माणूस. पण शिवाजी महाराजांनी रोजगार निर्मिती करायला सांगितली, म्हणले की नाही असं बरं का, असं पण इथे सरकार आहे, पण मी काय वाचलं नव्हतं, मला काय माहित नव्हतं. का शिवाजी महाराज को सुनते लेकिन शिवाजी महाराज की सुनते नाही. म्हणजे शिवाजी महाराजांना मानतात पण शिवाजी महाराजांचं मानत नाही. कळलं का फरक तुम्हाला. त्यांचे पुतळे पाहिजे, त्यांचे फोटो पाहिजे, त्यांची प्रतिमा पाहिजे, तशी दाढी वाढवतील, तशी मिशी ठेवतील, तशी चंद्रकोर ठेवतील, पण तशी अक्कल, तशी चारित्र्य, तसं कर्तृत्व, तसं पराक्रम आपल्या सगळ्यांच्या हातून घडावा, याच्यासाठीच आजचं गेट टुगेदर आहे. आणि म्हणून दादासाहेब तुम्ही मला इथं बोलवलं. आणि दादासाहेब म्हणजे आता आमचे राईट हँड का, आम्ही म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही, या महाराष्ट्रातलं चित्र बदलण्यासाठी आम्ही पण एक नवा प्रयोग करणार आहे. आणि या महाराष्ट्रातील गोरगरीब घरातील सगळ्या पोरांना आमदारकीची तिकीट देणार आहे, नव्या पिढीतले शिलेदार सगळे. नाही ते सगळे घराणेशाही चालू आहे ना. बोराडे साहेब काय करायचं नवीन लोकांनी. आणि दुर्दैव हे आहे की 4थी नापास माणसं आमदार, 8वी नापास माणसं मुख्यमंत्री, आणि जो शाळेत गेल्याचा पुरावाच नाही तो प्राईम मिनिस्टर. आणि इकडे आमची MBA फर्स्ट क्लास, PhD झालेली पोरं, नेटसेट झालेली पोरं, साधं त्यांना छोटासा रिक्षाचा परवाना नाही. लक्षात घ्या, हे देश का मागे येतोय. इंटेलेक्च्युअल लोकांना आम्ही संधी देत नाही. आणि संधी कोण नाकारतंय, हे प्रस्थापित मंडळी आहेत ना, मग ती घराणेशाही असेल किंवा पैसेवाले असतील, हे नवीन लोकांना येऊ देत नाही. जसं शिवाजी महाराजांनी त्यावेळेमध्ये देशमुख पाटलांच्या घड्या पाडल्या, अक्षरशः तड बुरुज पाडले. आणि गोरगरिबांच्या पोरांना, मग तानाजी मालुसरे असेल, येसाजी असेल, बाजी असेल, या सगळ्यांना उभं केलं. तेच काम आपण नव्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या नावाने, शिवाजी महाराजांच्याच दिशेनं करू आणि या महाराष्ट्राला, भारताला पुढे नेऊ. लक्षात घ्या, शिवाजी महाराज म्हणजे उद्योजकता, शिवाजी महाराज म्हणजे रोजगार. त्याला राजकारणाशी जोडून या लोकांनी खूप चुकीचं काम केले. आणि फक्त निवडणूक आले की शिवाजी महाराज विषय घ्यायचा, चूक. शिवजयंतीला मिरवणुकीला 5000 लोक आणि व्याख्यानाला 50 लोक, हा काय प्रकार आहे. म्हणून मी सांगितलं की शिवाजी महाराजांना मानतात पण शिवाजी महाराजांचं मानत नाही. तर आपण ते चित्र बदलूया. आणि जर शिवाजी महाराजांच्या विचारांचं राज्य असतं ना महाराष्ट्रात, तर बदलापूरची केस झाली नसती. आणि आज दुर्दैवाने दर दिवसाला 2 बातम्या येतात पेपरला. काल पण मला वाटतं काहीतरी सोलापूरच्या एका शाळेमध्ये कुठे संगमेश्वरला एकाच शिक्षकाने 9 मुलींचा विनयभंग केल्याची तक्रार आहे.
हे सारं चित्र बदलायचं असेल आपल्याला एक समाज उभा करावा लागेल, लोकांच्या हाताला काम द्यावं लागेल, लोकांना पोटाला भाकरी द्यावी लागेल, सोबत संस्कार द्यावे लागतील जिजाऊंचे, आणि त्या संस्कारातून नवी पिढी घडेल. मला वाटतं सुजित ते काम करतायत. छोटा सिलेदार है, पर लक्षात घ्या, सिलेदार छोटा बड़ा नहीं होता है, उसका मकसद उसकी ऊंचाई और उसकी हैसियत तय करता है. आपको आगे बढ़ने के लिए बहुत बहुत शुभकामनाएं. माझ्या समोर एक चेक दिसतो बरं तुम्हाला, मोठ्या अमाऊंटचा आहे. 18 लाख कोण आहे मला माहित नाही, दुसरा आहे 13 लाख. असे मोठे मोठे चेक आहेत, तर ते तुम्हाला लवकरच मिळणार आहेत. ते घेऊन त्यातला काही वाटा तुम्ही पुन्हा त्याच उद्योगात गुंतवा. लक्षात घ्या, झाडाला जी पानं लागतात ती गळल्यानंतर परत त्याचं खत व्हायला त्या मुळापाशी जातात. झाडाला जी फळं लागतात ती खाली गळून पडतात, त्याचंच परत नवीन झाड येतं. तसं धंधे का पैसा धंधे में लगाओ, कभी वांदे नहीं होंगे. धंधे का पैसा घर में लगाओ, वांदे धंधे आगे बंदे आगे बढ़ते जाएंगे. मला हे सांगायचे, तुम्हाला जे चेक मिळणार आहे त्यातले तुम्ही त्यांना नावावर काय मला एवढे नाही, आणि स्वीकारावं अशी काय माझी परिस्थिती नाही आहे. ठीक आहे, आगे बढ़ेंगे. इम्पॅक्ट ट्रेड आणि सुजित सरफाळे उद्योगासाठी गुरु